सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. नवीन ब्लॉग? हा नवीनच ब्लॉग असणार आहे. नवीन ब्लॉग असणार आहे. येस. अरे खामोश. पहिलाच आपला कुठे तलवार? एका नाटकात दोन भूमिका करणार. ते बंद कर ना कशा ये तडमडला मध्ये तडमडला. बोलू दे. ते सांगायचं नव्हतं. सांगायचं नाही, मला सांगायचं ना. ते काका ओरडेल मला असं जर सांगितलं तर. तर सगळ्यांचं स्वागत आहे भाई कडू ब्लॉग्स या चॅनलवर. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललो नाटक आहे त्या नाटकाचे कपडा बघायला. तर आता आम्ही पोचलोत कपड्यांच्या दुकानात. इकडं आतमध्ये चौघजण आलो. सुभाष काका हे आमच्या नाटकाचे करते करवते लक्ष्मण काका आणि नंदकुमार. ही दुधारी तलवार आहे. दुधारी म्हणजे ज्याला दोन्हीकडून धार असते. त्याच्यानंतर कोण आहे? पण आपल्याला ह्याची साध्य तरी करणं. आपल्या नाटकाला दुधारी तलवार. हा पंतांचे नाटकातली दुधारी तलवार. ड्रेस घाला वाटता तो वाटता. अरे खामोश. पहिलाच आपला कुठे तलवार? एका नाटकात दोन भूमिका करणार. ते बंद कर ना कशा काय. ते बंद कर ना कशा काय. तर मित्रांनो, आपल्या नाटकाचे तर सगळे ड्रेस आपल्याला जवळजवळ इथे मिळाले आहेत. जर कोणाला गॅदरिंगसाठी किंवा नाटकासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुम्हाला जर ड्रेस पाहिजे असतील तरी ते अवेलेबल आहेत. ठिकाण आहे वडखल आणि शिवाजीनगर. तर संपर्क साधायचा आहे. तुषार कोठेकर. नमस्कार, मी तुषार कोठेकर. बाबास मनोरंजन या नावाने मी ड्रेपरीचं बिझनेस चालू केलेला आहे. तरी आता तुम्ही पाहू शकता की ते सर्व प्रकारचे ड्रेपरी माझ्या इथं अवेलेबल आहेत. सर्व A to Z आपल्या इथं वस्तू सर्व अवेलेबल आहेत इथं. नाटक, नृत्य, सर्व शाळेतले मुलांचे ड्रेससुद्धा इथे अवेलेबल मिळतील. आणि स्पेशालिटी आपली हॉरर ड्रेसची स्पेशालिटी आहे इथे. जो ड्रेस तुम्ही बघाल तो युनिक असेल इथे आपल्या इथे. नक्की संपर्क साधा एक वेळ. तर आम्ही इथनं कपडे घेतलेत
आमच्या नाटकासाठी. तर तुम्हाला कुठल्याही कारणासाठी गॅदरिंग असू दे, फॅन्सी ड्रेस असू दे किंवा काही असू दे, तुमच्या पार्टीमध्ये जर तुम्हाला मिकी माऊस पाहिजे असेल किंवा त्याचे कपडे पाहिजे असतील तर ते देखील इथं उपलब्ध आहे. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर फोन करा आणि आजच तुमचं कपडे वगैरे बुक करा. तर सगळ्या प्रकारचे कपडे तुम्ही पाहू शकता इथे. A to Z कपडे इथे मिळतात. A to Z म्हणजे तुम्ही फक्त या इथे व्हिजिट द्या, तुम्ही परत खाली आता जाणारच नाही. आणि रेट पण इतके रिजनेबल आहेत ना. आम्ही 4 ठिकाणी किमती काढल्या पण इथं खूप मार्जिनमध्ये आम्हाला भेटलं आहे. तर इथं आमचा फायदा झाला, नक्कीच तुमचा पण होईल. एकदा येऊन व्हिजिट करा. आणि कॉल करताना पहिल्यांदा त्याला विचारा झोपलेला आहेस काय. झोपलेला असेल तर तो कॉल उचलेल. कॉल करताना पहिले विचारा झोपलाय काय. गाईज आमची सध्या रिहर्सल चालू आहे संत तुकाराम या नाटकाची. सो तुम्हाला थोड्या वेळात मी रिहर्सल दाखवायला नेईन कारण की आता सध्या त्यांचं डिस्कशन चालू आहे. सो तुम्हाला मी ये मधीत ये तडमडला मध्ये तडमडला. बोलू दे. तर ॲक्च्युली नाटक 1 मेला असणार. थांब ना जरा सांगेन ना ते मी नंतर, म्हणजे माझं ऐकायचंच नाही. बरं, आमच्या गावामध्ये नाटक आहे तर त्या नाटकाची आता रिहर्सल चालू आहे. बाकी हे सांगेलच, मला आवाज देतात तर मी जातो. निघ, सरळ कडेकडेनी निघ. आपल्या व्लॉगमध्ये तोंड घालायला आला, चल. आपलाच माणूस आहे, त्याच्याच चॅनलवरती ही व्हिडिओ जाणार आहे. तर तुम्हाला सांगते असं की आपल्या गावात नाटक होणार आहे. मागच्या वर्षी माझं पहिलं नाटक होतं, यावर्षी माझं दुसरं नाटक आहे. आमच्या गावातलं, म्हणजे दोनपाडा गावातल्या नाटकाची ही जुनी परंपरा आहे. सो तीच परंपरा मी पुढे नेतो आहे. तर यावर्षीच्या नाटकाचं नाव आहे संत तुकाराम महाराजांच्या बारेमध्ये ये. तसं नाही, एवढं उशीर काय म्हणते बोलू, ऐकायला आलो काय नाही. चालू ब्लॉगमध्ये येऊन म्हणे ऐकायला आले. तर संत तुकाराम महाराजांच्या वारेमध्ये किंवा मंबाजी बुवांच्या वारेमध्ये किंवा संत तुकाराम हे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन कसे झाले किंवा त्यांनी विठ्ठलाची भक्ती सुरू कशी केली हो. त्यांनी आधीपासूनच केली होती. पण ते जे वैकुंठाला गेले तो वाला सीन असो किंवा जिजाईचं तुकाराम महाराजांसोबतचं भांडण असो किंवा ते छोटे छोटे प्रेमाच्या गोष्टी असो, तर त्या सगळ्या आम्ही, सगळ्याच नाही पण थोड्या तरी आम्ही शेअर करू. सो आपण रिहर्सल बघायला जाऊयात. चला आता ये. नाही तू ये, नाही तू ये. हा असा थोडासा सेटअप, थोडासा 1% असा सेटअप असणार आहे. हे आमचे मेन कॅरेक्टर्स, हे आपले शिवाजी महाराजांचे साथीदार आणि हे आपले मंबाजी बुवा. ओ मंबाजी बुवा हाय बोला. हाय काय बोलणार आहे. अशा प्रकारचं थोडंसं मी तुम्हाला सांगितलं आहे की हा रिहर्सलमध्ये असं आहेत. एवढे लोक आहेत, अजून भरपूर लोक आहेत. सो ती रिहर्सलसाठी अजून आलेली नाही आहेत. आणि ही बघा माझी सखी, दुसरी सखी पळून गेली. सो तुम्हाला याच चॅनलवरती आमच्या नाटकाचा पूर्ण व्हिडिओ भाईला मी टाकायला सांगेन. मागच्या वर्षीचा नाटक हा देवदरीच आहे असा होता. सो तुम्ही तोही बघा, हाही बघा आणि एन्जॉय करा. आणि कमेंट आणि तुम्ही कमेंटसुद्धा करा आणि आम्हाला चांगलं प्रतिसादसुद्धा द्या. थँक्यू. आणि मेन गोष्ट की 1 मे महाराष्ट्र दिन आणि आमच्या गावातल्या मुलांकडून, म्हणजे बच्चे कंपनी ना
मुलं. सो मुलांची गावात महापूजा असते. मागच्या वर्षीसुद्धा पूजेच्याच निमित्ताने देवधरीचा हा नाटक सादर झाला होता. यावर्षीसुद्धा पूजेच्याच निमित्तानं संत तुकाराम हा नाटक सादर होणार आहे. 1 मेला विसरू नका बघायला. गाईज तुम्ही बघू शकता लाईट गेलेली आहे. माझ्या हातात टॉर्च अविनाश दादाचा फोन आहे. इकडनं कोणता तरी फोन आहे. आहे माझ्याकडे दुसरी एक लाईट आहे. सो तुम्ही बघू शकता लाईट गेलं आहे तरी पण आमची मंडळी अजूनही प्रॅक्टिस करत आहेत. तुम्हाला दाखवतोच. मलाही लाईट गेलेली आहे पण आमची प्रॅक्टिस अजून थांबलेली नाही आहे. गाईज आता आम्ही इथे बघा तुम्ही बघू शकता इथे प्रॅक्टिस चालू आहे. थोडीशी दिसली तर आणि आम्ही हे आरबाट चारबाट दिसतात तुम्हाला पाठी माझ्या. आम्ही रील शूट करतो आहे माझ्या अकाऊंटसाठी, भाईच्या अकाऊंटसाठी, चिवच्या अकाऊंटसाठी. माझा अकाऊंट तुम्हाला माहितीच असेल, वेदिका भोईर 0724 हा माझा इन्स्टाचा अकाऊंट आहे. सो तुम्ही फॉलो नसेल केलात तर लवकरात लवकर फॉलो करा. डिस्कशन बघा बघा आता जवळ आलं तसं हे करायला लागलं बघा. याला किती काय सांगितलं तरी काही ऐकायचं नाही. शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती. या तुंबाची बुवाची कृष्टी बंबाची बुवा यांचा माझा भंग नाही बंद बंद भजन बंद आरती बंद नैवेद्य बंद आणि हा मारुती सुद्धा त्याच्या खडे बंद चला सर्व चालते होईल आणि बाहेर जाऊन बसा. आता ध्यानाच्या भंग करणारा कोणी आला असेल तर त्याला आत सोडू नको. चला चालते वा. नमस्कार मित्रांनो, जाम झोप आली पण आता जस्ट आम्ही रिहर्सलमधून आलो आहे. आपल्या नाटकाचं रिहर्सल जोरात चालू आहे. 5 दिवस राहिलेत फक्त नाटकाला आणि आता वाजले किती थोड्या जवळजवळ 12:30 वाजले. हां आणि आता आम्हाला एक महत्त्वाची जिम्मेदारी दिलेली आहे. ती जिम्मेदारी पार पाडायला आता किती वाजतील माहिती नाही. ती जिम्मेदारी काय आहे ते आपण नंतर पुढे बोलणारच आहोत. आणि एक महत्त्वाची गोष्ट राहिलेत 5 दिवस नाटकाला आणि पुढचे 5 दिवस मी माझ्या काहीतरी पर्सनल कामानुसार पर्सनल म्हणजे काही नाही, त्याला शूटिंगची ऑर्डर आहे. ते सांगायचं नव्हतं सांगायचं नाही, मला सांगायचं ना. ते काका ओरडेल मला असं जर सांगितलं तर ॲक्च्युली त्याच्यासाठी शेड्यूल फुल बिझी आहे. 1 तारखेला बरोबर 1 तारखेला मी फ्री होतो आहे सकाळपासून. तर मी 1 तारखेला इथं असणार आहे. आदल्या दिवशी मला ऑर्डर आहे तर रात्री 2-3 काय वाजतील तिकडं वरातीला ते काय सांगू शकत नाही आपण आज. तर त्याच्यानंतर पण मला दुसरा दिवस द्यायचा आहे आणि ती रात्र पण द्यायची आहे. ठीक आहे, मी तयार आहे त्यासाठी. पण आजची तयारी आमची खूप महत्त्वाची आहे. जर आजची जर तयारी झाली नाही तर मग पुढं सगळं डिले होईल आणि नंतर काय तयारी चालली ते दाखवतो तुम्हाला. चल आता मी झालो आहे फ्रेश, थोडे हातपाय धुतले, कामावरनं आलो. थोडं कामावरनं म्हणजे शूटवरनंच थोडा लेट झाला यायला. डायरेक्ट तिकडंच गेलो. 11 वाजता गेलो. आलो 11 वाजता घरी आलो आणि लगेचच तिकडे गेलो प्रॅक्टिसला. कीर्ती मी येईपर्यंत कधी पण बघा कीर्तीची कामं चालू असतात. कीर्तीला
एकटीला झोप येत नाही, कीर्तीला भीती वाटते का कीर्ती? कीर्ती 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 म्हणजे कीर्ती. तर बघूया नंदू काय करतोय. मी झालो आहे फ्रेश, मगाचपासून कंटाळा असेल, जवळजवळ 15-20 मिनटं गेली असतील मला. काय नंदू काय चाललं? काय चाललं हायलायटर दे. हायलायटर इथंच होता, मागाशी तू पेन्सिल तिथंच होता हायलायटर. हायलायटर पाहिजे. हा काय तुला इकडे तिकडे जरासा बघतोय तो नाही. ठेवतो कुठं मला काय माहिती. हां तर मित्रांनो, आम्हाला जी जिम्मेदारी दिली आहे ती पार्श्वसंगीत, माईक ॲडजस्टमेंट आणि प्रवेश ह्या 3 जबाबदारी आमच्यावर सोपवलेल्या आहेत. कारण काय माहिती आहे, मागच्या नाटकाला आणि इतर नाटकांना भाई पार्श्वसंगीत देत असतो, पण ह्यावेळी भाई एक कलाकार म्हणून आपल्याला स्टेजवर दिसणार आहे. त्याच्यामुळं थोडी एक पार्श्वसंगीताची जिम्मेदारी आपण रसिक भोयर याच्यावर सोपवलेलं आहे. भेटू त्याला पण भेटू आपण. पण सध्या एक थोडीशी काहीतरी म्हणजे त्याला अजून नवीन आहे तो, पण एक आम्ही थोडा पहिल्या अंकापर्यंतचं काहीतरी करतोय की पार्श्वसंगीताचं, आणि नंतर प्रवेश आणि अजून काय सांगितलं, माईक अरेंजमेंट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. माईक अरेंजमेंट, कारण किती माईक मिळतील आणि कसं ॲडजस्ट करायचं, फुल कन्फ्युजन असणार आहे. ते कन्फ्युजनची स्पेलिंग नका विचारू, पण इतकं कन्फ्युजन असणार आहे. ते कन्फ्युजन आता कसं दूर करायचं ह्याची जिम्मेदारी आमच्यावर सोपवलेली आहे. त्याच्यामुळं किती वाजतील माहिती नाही. आम्ही कुठं अटकलोच तर गोष्ट वेगळी आहे, नंतर त्याला सोल्युशन करायला कोणतरी येईलच, पण बेसिक लेवलला तरी आम्हाला. तर व्हिडिओ काही आम्ही जास्त वाढवत नाही आहोत, आमचं काम आता चालू करतोय. तू घेचल बघ. आता कंटाळा आलाय, आता कॅपॅसिटी संपली. काम काय काय गेला माहिती, माझा जीव काढला भाईनी. हे बोलतो मग आंबा येते तोपर्यंत. भाईने जीव काढला माझा. आम्हाला आताच मिळालं सूचना, आता म्हणजे मागाशी सांगितलं की फक्त 8 माईक आहेत. 8 माईक. कलाकार किती कलाकार? 45 कलाकार आणि 8 माईक. ते 8 माईक किती खाडाखोड झालेली आहे. हे आता समजा कच्चं काम आहे, पण माझी कॅपॅसिटी आणि डोका आऊट झाला आहे. तरी पण आम्हाला तो बसायला लागेल. पण मला आता जागून फायदा नाही. वाजलेत किती बघायचे तुम्हाला, मला खोटं वाटेल. आम्ही 12:30 वाजायच्या अगोदर घरी आलो आहे आणि आता बसलो आहे, अजून इथंच आहेत. टाईम बघा 2:55, सॅटरडे एप्रिल 25. म्हणजे भाऊ उद्या सकाळी 9 वाजता मला पोचायचं आहे. ए बाबा हालत आहे. तुझ्या अगोदर मला पोहोचायचं आहे कामावर. मला पण काम आहे, तूच कामाचं नाही. झालंय काय तरी पण पार्श्वसंगीत जवळजवळ झालंय. पार्श्वसंगीत झालं. यावेळी जास्त काही दिलेलं नाही पार्श्वसंगीत, कारण भाई स्वतः नाही आहे. पार्श्वसंगीत काही मध्ये उरकलं, कारण एवढं नाही झालं. मी म्हणजे हे नाही केलं, काय बोलतात त्याला, कंटाळा नाही केला. नाटकामध्ये तुकाराम महाराजांचं नाटक आहे आणि त्या लेवलचं संगीत द्यायचं बोललो ना, तर त्या लेवलचं संगीत गिटार नाही, सॉरी गिटार नाही, सितार नाही, काय रे, अरे कहना क्या चाहते हो, वीणा. ते आता झोप आल्याच्यामुळं सगळं असं होते, समजून घ्या. वीणा, टाळ, मृदुंग आणि याच्यावरच करायचं ठरवलं आहे आम्ही. तर अंकलला बोलणार आहे, काकाला, लक्ष्मण वगैरे आपले, की पार्श्वसंगीत भाईकडून संत तुकाराम जवळजवळ झालंय. म्हणजे काय झाले ते आता तुम्ही नंतर बघा. तर काकाला सांगेल का बाबा टाळ आणि नाळ म्हणजे पाकवाज, त्याच्यावर काय होईल तेवढं घ्या. वीणा आणि बारीक सारीक मी म्युझिक केलं आहे थोडंसं कंपोज. तर आता वाजले 3च वाजले जवळजवळ, पकडून चाल. मला पण कंटाळा आलाय आता. मला कंटाळा आला म्हणजे मी डोक्याला ते 8 माईक अरेंज करताना आमच्या पार आम्ही तर रफच केलं. अजून कन्फर्म नाही ते माईक कोणाला कसे जाणार आहेत. आम्ही रफ केलं आहे, रफमध्येच आम्ही हँग झालो आहे. आता 3 माईक शॉर्ट पडत आहेत आम्हाला. आता आम्ही नाही कॅपॅसिटी जागायची रात्री. त्याला बोललो तू अंकलसोबत बस आणि बघ.
तर बस झाला. आणि त्यातल्या त्यात तुला काम आहे, मला पण काम आहे. त्यातल्या त्यात बस काय बस. आम्ही नाटकाची स्टार्टिंग पण आमच्यावरच जबाबदारी होती. कारण नाटक जेव्हा चालू होईल तेव्हा काय वाजेल तर ते त्याची पण तयारी चालू होती. तर ते इकडं केलं आहे काम. वाजत का नाही रे? काय आता तुला अरे हेडफोन इथं हेडफोन पण काढ इकडे वाचतो. हेडफोन लावले आणि बोलते वाजत का नाही, कसं कळवायचं? आता वाजव. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी काही तुम्हाला सगळं सांगणार नाही. ज्यावेळी नाटकाची व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्ही बघा, हे तुम्हाला सगळं ऐकायला मिळेल. आता काय सगळंच काय दाखवत बसत नाही, पण काय आम्ही केलं आहे. आता आली तुला झोप, तू झोप, मी पण चाललो बाबा. मला घेऊन सगळं उघड नाही तुला सोडायला लागेल. चल 3 वाजलं, घाबरता मी. याला जाते सोडून. ए जा ना तू, जाशील. झोप तू झोप. तर गाईज ब्लॉग कंटिन्यू आहे, थांबू नका. ब्लॉगला अजून मजा आहे पुढे. कारण आता मी 5 दिवस नाही, 5 दिवसानंतर येईन ना, तेव्हा काहीतरी माझ्यासमोर काहीतरी वेगळं पडलेलं असेल आणि ती मजा काहीतरी वेगळी असेल. तुम्ही तयारीत राहा या मजेसाठी. स्किप करू नका, पुढे बघत राहा.